बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देवी। नमस्कार, स्वागत आहे तुमचं NCN न्यूज टीव्हीवर। आज 15 ऑगस्ट 2025 भारताचा 19वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत नांदेड जिल्ह्यातील देगलूर, जिथे स्वातंत्र्य दिनाचा उत्सव थाटामाटात आणि देशभक्तीच्या जोशात पार पडला। चला पाहूया काय खास होतं देगलूरमध्ये। देगलूरमध्ये आज सकाळी मुख्य शासकीय कार्यालय आणि शाळांमध्ये ध्वजारोहणाचा भव्य सोहळा पार पडला। स्थानिक आमदार, नगराध्यक्ष आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला। यावेळी उपस्थित नागरिकांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। देगलूरच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, नृत्य आणि नाटकं सादर करून स्वातंत्र्य सैनिकांना मानवंदना दिली। विशेषतः स्थानिक शाळेतील मुलांनी सारे जहां से अच्छा आणि वंदे मातरम यांसारख्या गीतांवर सादरीकरण करून सर्वांचं मन जिंकलं। यावेळी शिक्षकांनी स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासावर आधारित प्रेरणादायी भाषणं दिली। स्टार देगलूरमधील नागरिकांनीही हर घर तिरंगा मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अनेक घरांवर आणि रस्त्यांवर तिरंगा फडकताना दिसला। स्थानिक तरुणांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त रॅली काढली, ज्यामध्ये जय हिंद च्या घोषणा आणि देशभक्तीच्या भावनेने सर्व वातावरण भारून गेलं। स्वातंत्र्य दिन हा फक्त उत्सव नाही, तर आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आहे। देगलूरकरांनी आज एकजुटीने हा उत्सव साजरा केला। खरंच देगलूरमधील हा उत्साह आणि देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारी आहे। स्वातंत्र्य दिनाच्या या खास प्रसंगी NCN न्यूज टीव्ही तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते। चला आपण सर्वजण मिळून आपल्या देशाला प्रगतीच्या मार्गावर पुढे नेऊया। जय हिंद, जय भारत। हा होता देगलूरमधील स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा विशेष वृत्तांत। अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून तुमचे विचार आम्हाला कळवा। भेटूया पुन्हा नव्या बातमीसह। नमस्कार। मी साकपर्यंत NCN मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता संपूर्ण देशामध्ये आज खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो। आज पश्चिम देगलूर शहरामध्ये पूर्ण ठिकाणी आज शासकीय कार्यालय असतील, निमशासकीय कार्यालय असतील, प्रत्येक ठिकाणी आज ध्वजावंदन होत आहे। आज आमच्यासोबत या ठिकाणी नगर परिषदेचे CEO आहेत मॅडम। आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा 78वा वर्धापन फार उत्साहात साजरा करत आहोत। आपण आजचा जो स्वातंत्र्य दिन आहे हा साजरा करतो, याच्या पाठीमागे आणखीन एक आपल्याला सगळ्यांना प्रेरणा आहे की
ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांचं बलिदान देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य दिलंय त्या स्वातंत्र्यात तेवढाच आदर सन्मान आपल्याला करता आलं पाहिजे आणि ही जी ऊर्जा आहे ती आपल्याला पुढच्या पिढीत देता आली पाहिजे. त्यासाठी आपण हा स्वातंत्र्य दिन अत्यंत आनंदात आणि सगळं घरोघरी तिरंगा लावून तिरंग्याच्या वेगवेगळ्या रॅलीत प्रदर्शन करून करतोय. आपण सर्वांना या आम्ही सामाजिक उपक्रम म्हणून नगर परिषद सर्व शाळांमध्ये आपण प्रश्नमंजुषा घेतली आहे. स्वातंत्र्य रिलेटेड जे प्रश्न असतील त्यांची प्रश्नमंजुषा घेतली. प्रत्येक शाळेतून आपण एक प्रश्न करून त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना सगळं कळावं म्हणून आपण सर्वसामान्यांना पण कळावं म्हणून रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली आहे. सर्व शाळांना घेऊन आपण शहरातून तिरंगा रॅली आयोजित केलेली आहे आणि आज आपण सायंकाळी एक ज्ञानोबा पालखी सोहळा त्याची दिंडी पण आयोजित केलेली आहे. स्वातंत्र्य दिनाचे वेगवेगळे उपक्रम आहेत नगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आले आहेत. सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपण सर्वांनी हा जो आनंद आहे आपला स्वातंत्र्य असं स्वीकारावा. यासाठी आपली जी सर्वांची कृतज्ञता आहे ती या माध्यमातून आपण सगळेजण त्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आज सायंकाळी जो आहे दिंडी संपल्याच्या नंतर आम्ही सर्व नागरिकांना आज जे उपस्थित आहेत ते आणि त्याच्यानंतरही प्लास्टिक मुक्त भारत व्हावा महात्मा गांधी जो संदेश आहे तो आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही कापडी पिशवी सगळ्यांना सुरुवातीला फ्रीमध्ये देतोय आणि त्यानंतर जर कोण प्लास्टिक वापरताना आढळला तर सर्वांना दंडात्मक कारवाई करतोय आम्ही. आजच्या दिवशी आम्ही हा एक थोडासा वेगळा आणि अभिनव उपक्रम जो महात्मा गांधींच्या विचारांना चालना देईल आणि देशाला स्वच्छ सुंदर करेल तो एक आम्ही उपक्रम राबवला आहे. आणि सर्वांनी सायंकाळी 5 वाजता दिल्लीत पण सहभागी व्हावे. आज आपण या ठिकाणी पाहू शकता प्लास्टिक मुक्त करण्याचं अभियान नगर परिषद मॅडम श्री यांनी हाती घेतलेलं आणि सर्वांनी ते पाळलं पाहिजे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आणि संध्याकाळी 5 वाजता दिल्लीमध्ये सर्वांनी सामील व्हा असं त्यांनी या ठिकाणी सूचनासुद्धा दिली आहे. कॅमेरामन आज सर्व जवानांना या दिवशी सलाम करतो. त्यांच्यामुळे आज आम्ही सुरक्षित देशामध्ये या भावनेने आम्ही आज जगत आहोत राहत आहोत आनंदी आहोत. सर्व जवानांना स्वतःच्या मी त्यांच्या कार्यात त्यांचे अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आज हा देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आज त्यांच्यामुळे आम्ही आज देशामध्ये आज नवीन पर्व आम्ही बघत आहोत. 15 ऑगस्टपासून काय संदेश देणार आपण? सर्वात प्रथम सर्व भारतीयांना आज 15 ऑगस्टच्या निमित्तानं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि जो काही आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे त्या लोकांमुळे आणि त्या कर्तृत्वाने वीर जवान आहे त्यामुळं आपल्याला हा दिवस या आपल्या खात्यामध्ये आलेला आहे. त्या दृष्टीनं सर्वांना आज ध्वजावंदन निमित्त 15 ऑगस्ट या ठिकाणी आपण परिषदच्या केंद्र प्रमुख आज आमच्यासोबत शिक्षणाबद्दल अमूल्य माहिती दिली. आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत या शिक्षण विभागाअंतर्गत शिक्षण विभागामध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. यासोबतच या उपक्रमामध्ये तंबाखूमुक्त हा ध्वजारोहणानंतर सर्व शाळांमध्ये हा तंबाखूमुक्त त्याचबरोबर ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मशताब्दीनिमित्त आमच्या शिक्षण विभागाचे विविध उपक्रम या ठिकाणी आझादी का अमृत महोत्सव आणि यामध्ये रांगोळी स्पर्धा आहे. एक महत्त्वाची सूचना नगर परिषदेचे सर्व कर्मचाऱ्यांना सूचना की 10 वाजता नगर परिषदेमध्ये उपस्थित राहायचं आहे. नगर परिषदेच्या वतीने जे घेण्यात आलेल्या स्पर्धा आहेत या स्पर्धाचं पारितोषिक वितरणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माननीय मुख्याधिकारी यांचे आदेश आहेत की सर्व कर्मचाऱ्यांनी सदरील कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे. आज आपण आदिवासीयांना भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वप्रथम देगलूरवासी पूर्ण तालुक्यातल्या सर्व लोकांना शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांनी अत्यंत उत्साहामध्ये हर घर तिरंगा या पद्धतीनं गेल्या आठवड्यापासून आपण देगलूर तालुक्यामध्ये ही मोहीम राबवत आहोत आणि आज
आपण 15 ऑगस्ट निमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे अत्यंत जल्लोषामध्ये आपण हा स्वतंत्र दिन साजरा केला. सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. तर आज 15 ऑगस्ट 2025च्या अनुषंगाने पोलीस स्टेशन देगलूरतर्फे तमाम देगलूरवासियांना तसेच देशवासियांना भारतीय स्वातंत्र्याच्या 79व्या वर्धापन दिनाच्या खूप शुभेच्छा. आणि येत्या काळामध्ये देगलूर पोलीस स्टेशन हे जनतेचं संरक्षण करण्यासाठी पूर्ण सज्ज आहे एवढाच आम्ही संदेश देतो. जय हिंद.